कॉमन फायनान्सेसमध्ये रिव्ह्यूज कसे घेत असतात? कसं आहे मॅडम, बेसिकली ना आम्ही एक तर 2 पार्टमध्ये कंपनीचे जे रिव्ह्यूज असतात ना फायनान्सेसचे, ते फार आमचे फोकस्ड आहेत. बरोबर. आम्ही जेव्हा इन्व्हेस्टरना सांगतो की आम्ही एक्सपान्शन्स करतो, मग जेव्हा आम्ही एक्सपान्शन करतो तिथे आम्ही काटेकोरपणे प्रत्येक गोष्ट बघत असतो. त्या एक्सपान्शन ज्या आम्ही करतो त्यातून कंपनीला काय टर्नओव्हर मिळणार, त्याची रिटर्न इबिटा काय मिळणार, हा आम्ही नेहमी फोकस. त्याकरता एक CFO आमच्याकडे प्रोफेशनल आहे, त्याच्या हाताखाली 2 सिनियर अकाउंटंट आहेत, वी हॅव अ CEO. आता सुप्रिया लाईफ सायन्स लिमिटेड ना ही टोटली प्रोफेशनल कंपनी झाली आहे. कारण तुम्ही जेव्हा पब्लिकमध्ये गेलात, मार्केटला तुम्ही स्वतःला लिस्ट केलं, तर त्या ह्याच्यात सतीश वाघ एकटेच बघू शकत नाहीत. मग बरोबर. सतीश वाघांनी ते काय सर्व गुण संपन्न असं नाही आहेत, लक्षात घ्या. ते असतीलही, पण ज्या काही गोष्टी त्यांच्याकडे लॅक आहेत त्याच्याकरता त्यांनी माणसं घेतली. मग ते फोकस्ड असतं स्पेशलाइज त्याच्यामध्ये, आणि त्यातून जो प्रवास होतो ना त्यातनं कंपनीची ग्रोथ ही 101% होतेच. म्हणजे प्रत्येक एका गोष्टीसाठी त्यातला स्पेशलायझेशन जर असेल एखादी व्यक्ती, तर ती व्यक्ती त्या गोष्टी व्यवस्थितरित्या हँडल करू शकते. मग सतीश वाघ सर काय बघतायत कंपनीमध्ये? मार्केटिंग, एव्हरीथिंग, म्हणजे त्यात पण आम्हाला इंटरेस्ट असणार आहे, कारण स्टार्टिंगला तुम्ही सगळं बघितलेलं असणार आहे, पण आता सतीश वाघ सर काय बघतायत? नाही मॅडम, कसं आहे बघा, मी तुम्हाला म्हटलं तरी मी अजूनही कुठे कंपनीमध्ये नाही असं म्हणत नाही. कंपनीमध्ये ॲक्टिव्ह आजही तसाच आहे. फक्त कुठे माझी एरिया मी ठेवली फोकस करून, नवीन एक्सपान्शन्स, नवीन प्रोजेक्ट्स, ज्याच्यामुळे कंपनीचा टर्नओव्हर इबिटा वाढेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कुठे जमीन घ्यायची आहे, कुठे आणि काही इन्व्हेस्टमेंट आहे, त्या करून आजही मी स्वतःच्या बिझनेससाठी माझ्या मार्केटिंगच्या हेड्सबरोबर संबंध जग फिरत असतो. सर, तुमची जी फॅक्टरी आहे ती कोकण रायगडमध्ये येते. तुम्ही ती जी जमीन घेतली MIDC मधनं, तर त्या ठिकाणी मॅनपॉवरची कमतरता आहे, रॉ मटेरियल सप्लाय कमी आहे, मेनली इन्फ्रास्ट्रक्चरचं जे आहे स्टेटस ते थोडंसं ड्रॉपला दिसतं MIDCचं. पण तरीसुद्धा तुम्ही त्या ठिकाणी बिझनेस करतायत, तर तुम्ही त्या ठिकाणी उद्योजकांना काय सांगाल की तिथली इन्व्हेस्टमेंट कशी असायला पाहिजे, करताना कुठे करणं योग्य आहे, कुठे नाही? कारण आत्तापर्यंतचा तुमचा प्रवास बघता तुमच्या सगळ्या फॅक्टरीज किंवा एक्सपान्शन MIDC मध्येच आहेत. त्यासाठी तर नवीन लोक जे येऊ करणारे आहेत त्यात, तर त्यांच्यासाठी आपलं काय मार्गदर्शन असणार आहे? बघा, लोक MIDC मध्ये जातात त्याला काही कारणं अशी आहेत. MIDC मध्ये जमीन ही मार्केटपेक्षा स्वस्त असते. आता मी जेव्हा 87 मध्ये गेलो तेव्हा ₹2.5 स्क्वेअर मीटर जमीन होती, म्हणजे 1 एकर जमीन 10,000 रुपयात. एवढी स्वस्त जमीन कुठे मिळणार नाही ना. कारण MIDCचा मेन फॉर्म करण्याचा उद्दिष्टच ते आहे की स्वस्त जमीन आणि इन्फ्रास्ट्रक्चर देणं. पण नंतरच्या ह्या प्रवासामध्ये ना MIDC मध्ये काही प्रमाणामध्ये जे काही बदल झाले आहेत, म्हणजे कसं होतं, MIDCची पूर्वीची सिस्टम तुम्ही जर बघाल तर ते अधिकारी जे होते ते MIDCच्या कॅडरमधूनच प्रमोशन करून यायचे. बरोबर. मग MIDCनी गेल्या 15-1 वर्षामध्ये एक मेजर चेंज केली. त्यांनी त्यांचे अधिकारी प्रमोशन न करता, स्वतःचे रिक्रुटमेंट खाली न आणता, त्यांनी रेव्हेन्यू मिनिस्ट्रीमधून आणायला सुरुवात केली. रेव्हेन्यू डिपार्टमेंट म्हणजे डेप्युटी कलेक्टर. आता डेप्युटी कलेक्टर जेव्हा इथे येतात ना, त्यांना लॅक ऑफ नॉलेज आहे. मग त्या लॅक ऑफ नॉलेजमध्ये माझं स्वतःचं म्हणणं, स्पेसिफिक डिपार्टमेंटचा लॅक ऑफ नॉलेज आपल्याला आहे म्हणायला हरकत नाही. रेव्हेन्यूचं त्यांना खूप नॉलेज असू शकतंय, पण ज्या डिपार्टमेंटमध्ये ते शिफ्ट होऊन येत आहेत त्या डिपार्टमेंट, आता कसं आहे, रेव्हेन्यूचं नॉलेज आहे त्यामुळे ते रेव्हेन्यू प्रोटेक्ट करतात, पण ते रेव्हेन्यू कसे पुढे जनरेट व्हायला पाहिजेत ना, तिथे मोठा प्रॉब्लेम झालेला आहे. कारण कसं होतं, जमिनीच्या बरोबर जमीन फक्त घेणं आणि विकणं हा MIDCचा रोल नाही मॅडम. MIDCचा रोल काय आहे की जमीन घेणं, त्याला बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर सगळं प्रोव्हाइड करणं, आणि त्यानंतर त्या सुविधामधनं चांगल्या प्रकारे ती जमीन एंटरप्रेन्योर्स किंवा इंडस्ट्री जे करायला येतात त्यांना ते सुपूर्द करणं, आणि त्यांना कुठे जेव्हा जेव्हा मदत लागेल त्यांना पूर्ण सपोर्ट करून त्यातून त्यांनी रेव्हेन्यू म्हणजे GST क्रिएट करणं,
एम्प्लॉयमेंट क्रिएट करणं, एक्सपोर्ट्स क्रिएट करणं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या बेसिकली म्हणजे आता जी सध्या चर्चा आहे एम्प्लॉयमेंट जर आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आणि या सगळ्या गोष्टी जर चांगल्या प्रमाणात अवेलेबल असतील आणि उद्योजक जर चांगल्या प्रमाणात इन्व्हेस्टर म्हणून MIDC मध्ये पण आले तर एक एम्प्लॉयमेंट पण जनरेट होईल, रेव्हेन्यू पण चांगला यायला पण सुरुवात होईल जर उद्योजक वाढतील तर आपल्या इथे. सर नवीन प्रोजेक्ट कुठला असणार आहे आता तुमचा? आता आमचे तसे बरेच प्रोजेक्ट्स आहेत. आम्ही आता मोठ्या प्रमाणामध्ये, तुम्हाला माहिती आहे हल्ली प्रत्येक व्यक्ती प्रोटीन घेतो, मग तो यंग असेल तो एजेड असेल. मग त्या प्रोटीनमध्ये आता नवीन एक प्रोटीन आलं आहे, त्याला म्हणतात वे प्रोटीन. आता आम्ही वे प्रोटीन जे US मध्ये मॅन्युफॅक्चर केलं जातं ज्या मॅन्युफॅक्चरकडनं, त्याची पेटंटेड टेक्नॉलॉजी आहे. त्या पेटंटेड टेक्नॉलॉजीचा आम्ही त्याच्याबरोबर टायअप केला आहे, MOU केला आहे आणि आम्ही तो इंडियामध्ये मॅन्युफॅक्चरिंग सुरू करणार आहोत. आता नवीन फॅक्टरी कुठे येणार आहे सुप्रियाला? तर मी तुम्हाला म्हटलं ना की आम्ही आता सध्या एक अंबरनाथला आमचा एक प्लॉट होता जिथे आम्ही API बनवणार होतो. फॉर्च्युनेटली आम्हाला मिनिस्टर ऑफ एन्व्हायरमेंटने पण मदत केली होती, आम्हाला तिथे त्यांनी डिस्चार्जेस दिल्या होत्या. पण अनफॉर्च्युनेटली आम्ही असं स्वतःच ठरवलं मी की छोटा प्लॉट असल्यामुळे API करण्यापेक्षा फॉर्म्युलेशन करावं आणि म्हणून मी ते फॉर्म्युलेशनमध्ये कन्व्हर्ट केली. मग मी इसांबे विलेजला जागा घेतली 58 कोटी रुपये देऊन 20 एकर. पण सध्या ती जागा गेले 2 वर्षांना आता एन्व्हायरमेंट क्लिअरन्समध्ये अडकलेली आहे. स्वतःचं एक म्हणजे इंडस्ट्रियल एरिया कशी असावी, म्हणजे महाराष्ट्राने ना राज्य सरकारने बऱ्याच इंडस्ट्रियल एरिया करण्यापेक्षा ना एक केमिकल इंडस्ट्रियल एरिया टचिंग टू द सी, कारण शेवटी पाण्याचं जे डायल्युशन आहे ना एफ्लुएंटच्या समोर ते मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे तुम्ही जर पूर्ण युरोप गेलात बघायला तर सगळे त्या नदीच्या किनारी आहेत, पण एव्हरीबडी टेक्स केअर ऑफ प्रॉपर ट्रीटमेंट. आपण असं समजावं की हिंदुस्थानामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्रीचे जे लोक आहेत तेही प्रॉपर करतील. मग इंडस्ट्रियल एरिया विथ फेन्सिंग, बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लाईक स्टीम, एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. मग याला बेसिक आणखी काय गरजा लागतात? एम्प्लॉईज जे येतात, एक येतो नॉर्मल वर्कर, दुसरा असतो मिड साईज आणि तिसरा असतो हायर लेवल. ह्यांच्याकरता एक रेसिडेन्शियल एरिया डिफाईन करून मग त्यांच्याकरता CBSE स्कूल कॉलेज, एक बसची व्यवस्था, स्टेट ट्रान्सपोर्टची, ह्या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही ह्या सगळ्या आणि ह्या गरजेच्या आहे. ह्या तुम्ही आज जर दिल्या ना तर मला वाटते ती इंडस्ट्रियल एरिया अतिशय प्रॉस्पर होईल आणि तिचं नाव घेतलं जाईल. बाहेरनं पण इन्व्हेस्टमेंट चांगल्या येतील येऊ शकतात. जर आपण एवढी सगळी डेव्हलपमेंट जर करणार असू तर. त्याच्यात बेसिकली काही ठिकाणी आपले इन्फ्रास्ट्रक्चर सकट खूप चांगले मॉड्यूल्स आहेत MIDCचे, पण काही ठिकाणी जिथे नवीन ॲक्वायझेशन असेल किंवा मॅनपॉवर येतच नाही आहे तिथे किंवा इनकम्प्लीट झोन असेल तो त्याच्यात. पण काही MIDC आपल्या इथे खूप चांगली एस्टॅब्लिश आहे. तसंच आम्ही लोक पण म्हणतो की मुंबई MIDC जर म्हटलं तर खूप ह्यूज मार्केट आहे त्यामध्ये. सर पुढचा माझा प्रश्न हा असणार आहे की केमिकल इंडस्ट्री आहे, फार्मास्युटिकल इंडस्ट्री आहे तुमची, तर भारत आणि चायना याचं जे कॉम्पिटिशन असतं तर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? की बघा बेसिक फरक आहे ना तो हाच मेन इन्फ्रास्ट्रक्चरचा मी सांगितलं. चायनामध्ये कसं आहे, प्रत्येक इंडस्ट्रियल एरिया हे क्लस्टर खाली येतं आणि या क्लस्टर खाली या बेसिक सगळ्या ॲम्युनिटीजना त्यांना ते क्लस्टर पुरवतं. मग त्या क्लस्टरनी जर त्यांना प्रोव्हिजन करून सगळं पुरवलं ना तर तुम्ही बघा, जो माणूस स्वतःची इन्व्हेस्टमेंट करायची आहे त्याला एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटसाठी पैसे घालायची गरज नाही, त्याला स्टीमसाठी नाही, कारण हे सगळं त्याला बाहेरून मिळणार आहे ना. ह्याची कॉस्ट कमी होती, तो कॉन्सन्ट्रेट फक्त आपल्या बिझनेसवर करू शकतो. बरोबर. दुसरं गोष्ट काय झाली आहे, आपल्याकडे जर तुम्ही बघाल ना तर 50-50, 60-60 वर्ष ज्या इन्स्टिट्यूट्स होत्या, उदाहरणार्थ UDCT, त्याला आपण आता ICT म्हणतो, IIT, ही सगळी प्रेस्टिजियस इन्स्टिट्यूट्स ही नावाजलेली होती, 60 वर्ष जुनी आहेत आणि यांनी कित्येक पिढ्या उभ्या केल्या आहेत. पण आज यांची परिस्थिती फार खराब आहे. आता तुम्ही जर बघाल तर ICT मुंबई, तिथे प्रत्येकजण बघण्याचा दृष्टिकोन काय आहे की माटुंग्यामध्ये असलेली जमीन एकरांमधली, मग ती कशी मिळेल आपल्याला आणि ICTला काढून कुठेतरी कर्जतला नेऊन ठेवावं. म्हणजे इथपर्यंत पण झालं आहे. मध्ये ICT वर शिफ्टिंग टू बदलापूर असं नाही ना. आणि
हे जर सरकारने जर एक म्हणजे केंद्र सरकारकडे जर धोरण आणि स्टेट गव्हर्नमेंटने पण जर केलं की नाही ह्या इन्स्टिट्यूट्स आपण जिवंत ठेवल्या पाहिजेत, मग ह्या इन्स्टिट्यूटला त्यांनी जर वेळोवेळी चांगलं फंडिंग केलं आणि इंडस्ट्रीमध्ये देखील आलेल्या लोकांनी करावं. बघा गर्डा केमिकलसारखी कंपनी आहे, कित्येक वर्ष ICTला मदत करते. काल माझ्याकडे ICTचे एक प्रोफेसर थोरात म्हणून एक केमिकल हेड ऑफ द डिपार्टमेंट, ते माझ्याकडे आले आणि त्यांनी सांगितलं 20 वर्ष माझी लॅब केमिकल जुनी आहे, मला नवीन करायची आहे. म्हटलं मग काय करावं साहेब? म्हणजे साहेब 1 ते सव्वा कोटी रुपये खर्च होईल. मी त्यांना 5 मिनिटात सांगितलं साहेब 1.25 कोटी रुपये सुप्रिया लाईफ सायन्सकडनं नसेल तर सतीश वाघ त्याच्या सतीश वाघ फाउंडेशनमधनं देईल, पण तुम्ही लॅब करायला सुरुवात करा, कारण काळाची गरज आहे. पुढच्या कित्येक पिढ्या आहेत ना या इन्स्टिट्यूटवरती अवलंबून असतील बघा, आणि हेच लॅकिंग आहे. आता बघा आपल्याकडे सरकार CSR घेतं. माझं म्हणणं ठीक आहे CSR घ्या, पण तो CSR तुम्ही जो खर्च करायला लावता ना आम्हाला, त्याच्यावर आमचं काही कंट्रोल नाही आहे. बरोबर. आम्ही इन्कम टॅक्स भरतो, टॅक्सेस भरतो, प्लस ॲडिशनल CSR 2%. मग तो CSR जो आहे ना तो जर प्रत्येक कंपनीच्या फ्युचर प्लॅनसाठी म्हणजे R&D मध्ये काही नवीन प्रोडक्ट्स बनवणं वगैरे करता जर अनुमती जर केंद्राने जर दिली, तर तुम्ही लक्षात घ्या ती कंपनी त्यांच्याकडे काम करणाऱ्या माणसांचं, म्हणजे आता उदाहरणार्थ माझ्याकडे 700 माणसं आहेत, मल्टिप्लाय बाय 4 म्हणजे 2800 माणसांचं पोट भरायचं काम तर व्यवस्थित करेल आणि ती फ्युचरसाठी करेल. मग तो CSR मी माझ्या स्वतःसाठी वापरला प्रॉपर. असं प्रत्येक इंडस्ट्रीला तुम्ही त्या CSR मधलं काही पर्सेंटेज जर त्या कंपनीसाठी सोडलं ना, तर आय एम डेफिनेटली कॉन्फिडंट त्या कंपन्या स्वतःच्या ग्रोथ करतील. प्रत्येक वेळेला ना सरकारकडे जाऊन ते आम्हाला सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून पैसे द्या मग आम्ही ग्रोथ करतो, तसं मागण्याच्या मी विरोधात आहे. म्हणजे मी सरकारकडनं फक्त इन्फ्रास्ट्रक्चर मागतो, मी सबसिडीज कधीच मागत नाही. ग्रेट. सर तुमची जर्नी इंडिव्हिज्युअल लेवलने सुरू झालेली होती आणि आता कंपनी फॅमिली होल्डिंगवर आहे. तर जिथपर्यंत आम्हाला माहिती आहे की तुम्हाला 2 मुली आहेत आणि त्या पण बिझनेसमध्ये पार्टिसिपेशन करतात. सो त्यांचे रोल्स या ठिकाणी काय काय डिफाईन आहेत आणि त्या नेमक्या त्या कुठल्या मेजर रोलमध्ये आहेत आणि काय कामं बघतात यात? कारण आता आम्हाला तुम्ही कळाले, पण तुमच्यासोबत आता पुढची जनरेशन कशी कनेक्ट होते त्यात. बेसिकली क्वेश्चन असा असतो की रिप्लेसमेंट असते पण अल्टरनेटिव्ह असतो पण रिप्लेसमेंट नसते. तर तुम्ही रिप्लेसमेंटमधून बघतायत की अल्टरनेटिव्हमधून बघतायत, कसं बघणार आहे? कारण तुम्ही जिथपर्यंत कंपनी आणली आहे त्या ह्याच्यात आणि तुमचा अजून एक भरपूर मोठ्या प्रमाणात कंपनीला पुढे नेण्याचा प्रवास सुरू राहणार, तर तो तुम्ही ह्या दोघीं थ्रू कसा बघताय? आणि त्यांनाही दोघींना आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू एक सेपरेट घेऊ दोघींचा, की त्यांना पण वडिलांसोबत काम करत असताना कुठल्या प्रकारचे फ्रीडम्स आहेत, कुठले नाही आहेत, ते जे आपण म्हणतो की सोबत आहोत. बऱ्याच वेळा असं असतं की बिझनेस ओनर्स फॅमिली होल्डिंग घेतात त्यामध्ये, तर का तर ते टॅक्सेशन आणि मग दुसरे पार्टनर्स नको म्हणून बिझनेसमध्ये आपण फॅमिलीचेच मेंबर घ्यायला पाहिजे, पण त्या ठिकाणी त्या ऑथॉरिटीज नसतात. तर या ठिकाणी दोघंही मुलींना आपण कुठल्या ऑथॉरिटीज दिलेल्या आहेत? बघा मॅडम, माझं अगदी क्लिअर कट म्हणजे एक डिसिजन मी घेतलेला आहे. कंपनी जी मोठी करायची आहे ती करताना आपण आपले एम्प्लॉईज पहिले बघावेत, कारण कित्येक लोक आपल्याकडे 25-25, 30-30 वर्ष काम करणारे असतात. त्यांचा एक विश्वास असतो मालकावर, मॅनेजमेंटवर. आता तो इतके दिवस कसा होता सतीश वाघांवरती म्हणजे मालकावर. म्हणून 36 वर्षामध्ये कधी जर बघाल ना तर सुप्रिया लाईफ सायन्समध्ये तुम्हाला लेबर युनियन मिळणार नाही, कारण प्रमोटर स्वतः प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष घालतो. सेम कल्चर मी त्यांच्यामध्ये डेव्हलप करतो आहे. आणि पुढे जशी आपली ट्रान्झिशन मोठं व्हायची जी इच्छा आहे, मग त्या कुठे कमी पडू नयेत म्हणून मग प्रोफेशनलिझम इथे पिक्चरमध्ये येतं. मग आम्ही त्याप्रमाणे बदलत्या प्रवाहामध्ये CFO आणला, CEO आणला, प्रेसिडेंट बिझनेस डेव्हलपमेंट आणला. कारण ही सगळी जी मंडळी आहेत ना, ही मंडळी चांगल्या मोठ्या मल्टीनॅशनल्समधनं पण आलेली आहेत आणि ते जे कल्चर असतं ते वेगळं कल्चर असतं. कित्येक वेळेला ते कल्चर ॲडजस्ट करणं मलाही डिफिकल्ट जातं, पण मग मी स्वतःचं
एक शांतपणे एक अर्धा तास बसून एक विचार मंथन करतो. आणि तुम्हाला एक सांगतो ना की शरीरामध्ये ना 2 विचार आहेत, एक पॉझिटिव्ह, एक निगेटिव्ह. निगेटिव्ह आहे ना ह्याची पकड बॉडीवरती फास्ट असते, पॉझिटिव्ह आहे ना ती फार कमी आहे. बरोबर. पण मग मी पॉझिटिव्ह विचारावर जातो आणि निगेटिव्हला बाजूला ठेवतो. आणि ज्या वेळेला मी माझं स्वतःचं डिसिजन जेव्हा घेतो, एक साधारण 3-4 तास शांत बसतो आणि एक विचार मंथन मनात ब्रेनस्टॉर्मिंग झालं की मग मी माझा कॉल घेऊन मोकळा होतो. आणि तो कॉल मी जो घेतो तो मी शेवटपर्यंत जातो निघून. कारण कसं आहे, इतक्या वर्षाच्या एक्सपिरियन्समधनं आपण जेव्हा एका स्टेजला जेव्हा आलो तेव्हा आपल्याला कळतं की आपण आतापर्यंत आपल्या 36 वेळा प्रवास जी डिसिजन घेतली त्यांनीच आपण वर आलो ना. मग आपण आज त्यावरती का विचार करतो, म्हणजे आपण कुठे कमी पडलो का? नाही. मग आपण त्या विचाराचं जे काही आपलं जे मनामधलं धैर्य आहे किंवा आपल्या मनामध्ये ज्या काही वागणूक करायची इच्छा, त्या पद्धतीने आपण पुढे जातो. आणि ती प्रिन्सिपल्स आणि एथिक्स आजही आहेत. शॉर्ट गेन कधीही मी घेत नाही. कोणी जरी आलं आणि म्हणालं ना लॉंग टर्म लॉंग टर्म म्हणजे कित्येक वेळेला लोकांना काय असतं माहिती आहे का, 5-7 तुम्ही बघाल आज हिंदुस्थानामध्ये मॅक्झिमम 7-8 वर्ष झाले की कंपनी बुडते. बरोबर. तुम्ही जर नीट डिटेलमध्ये गेलात ना ती का बुडते, बेसिकली बँकेचे पैसे आपण वापरतो. बँकेचे पैसे हे बँकेचे नाही आहे, हे आपले पैसे एक सामान्य माणसाने बँकेमध्ये इन्व्हेस्ट केलेले जे पैसे आहेत. असा जर एखाद्या माणसाने जर विचार केला ना तर त्याला 100% सक्सेस मिळेल. पण मी जर म्हटलं की नाही 8 वर्षात मला बुडवायचे आणि मी आपले थोडेच पैसे किती घेऊन जाणार, 2, 4, 5, 7 कोटी. मॅडम ते पैसे तुम्हाला सस्टेनेबल कधीच राहणार नाही आणि त्याने तुम्ही कधी सुखी होणार नाही. पण तुम्ही जर सस्टेनेबल नाही, मग माझ्यासारखा जर गेला ना तर जे पैसे आहेत ना त्याचं जे एक मनामध्ये एक आनंद आहे ना तो वेगळा असतो. एक आपण काम करत राहतोय, पैसा आपोआप येणारच आहे त्या ठिकाणी. ती म्हण पण एक आहे की तुम्ही पैशांच्या मागे पळू नका, तुम्ही काम करत राहा, पैसे तुमच्या मागे आपोआप पळतील. पण सर जसं आपण म्हणतोय की त्या दोघींच्याही घरचे बिझनेसेस ऑलरेडी आहेत आणि दोघी मुली तुमच्यासोबत आहेत त्यात, तर त्यांचं डिसिजन मेकिंग काय असणार आहे, की डिसिजन मेकिंगचा रोल फक्त तुमचा आणि बाकीचं त्यांच्या बाबतीमध्ये मी बघितलं ना, सांगतो मी त्यांच्या जरी स्वतःचा बिझनेस त्यांचा जरी असला ना, म्हणजे त्यांच्या लग्नानंतर मी त्यांना थोडं लांबच ठेवलं आहे. मी फक्त दोघींना काय सांगतो, ही आपली कंपनी आहे, त्याला सगळ्या लोकांना आणू शकत नाही मी, कारण मग पुढे त्याचे फायदे तोटेही आहेत. बरोबर आहे. पण मला ते नको आहेत. तुम्ही स्वतःचे कॉल घ्या. तुम्हाला जर असं कधी वाटलं की आपण कुठेतरी कमी पडतो, मग त्यावेळेला तुम्ही माझ्याकडे येऊन विचारू शकता. आपले सिनियर्स जे असतात त्यांचाही प्रवास 25-25, 30-30 वर्षाचा असतो ना, त्यांनाही कॉन्फिडन्समध्ये घेऊन विचारा की आपण करतो ते बरोबर करतो का चूक. पण फॉर्च्युनेटली एक चांगलं आहे की त्यांना कॉन्फिडन्समध्ये घेऊन विचारतात. त्यामुळे कसं असतं, समोरच्या माणसाला एक आनंद होतो की ओनर जरी असले तरी मला विचारतात आणि माझं विचारून माझ्या सांगण्याप्रमाणे डिसिजन घेऊन जातात. बरोबर. सर, अल्टरनेटिव्ह आणि रिप्लेसमेंट याबद्दलचं तुमचं मत कसं असणार आहे, की कुठल्याही याच्यात असू देत, की आपल्याला अल्टरनेटिव्ह कोणीतरी असू शकतं किंवा आपल्याला रिप्लेसमेंट कोणीतरी असू शकतं. तर या थिंकिंगवर, कारण जसं जसं एज पुढे पुढे जातं त्यावेळेस माणसाच्या डोक्यामध्ये ह्या 2 थिंकिंग पण सुरू होतात, की अल्टरनेटिव्ह काय असतं आणि रिप्लेसमेंट काय असते. तर ह्यासाठी पण तुम्ही जरा गायडन्स केलं तर बरं होईल. नाही बघा, सगळ्यात काय आहे की मी आता इतक्या म्हणजे 36 वर्षाच्या माझ्या प्रवासात मी बघितलं की माझे जे मित्र होते त्यांची मुलं पण त्यांनी पाठवली अमेरिका, लंडन. शिकल्यानंतर त्यातली काही आली, 6 महिन्यात केली, काही आलीच नाही. बरोबर. पण माझ्या बाबतीत वेगळं झालं. माझ्या बाबतीमध्ये दोघांनी असं सांगितलं की आम्हाला कंटिन्यू करायचं आहे. आता कंटिन्यू करायचं आहे ना, त्याच्या अगोदर एक स्टोरी मला तुम्हाला सांगायची अत्यंत गरजेची वाटते. काय, मला असं वाटलं की 7-8 वर्षापूर्वी माझे एक मित्र US आले होते आणि त्यांनी मला असं सांगितलं की सतीश, मी एक ॲन्व्हलपमध्ये एक गोष्ट ठेवली आहे, ती तू नीट शांतपणे वाच. मी आता अहमदाबादला जातो आणि 15 दिवसांनी येऊन मी न्यूजर्सीला परत जाईन. ठीक आहे म्हटलं. मी तो ॲन्व्हलप विसरलो. त्यांनी 4 दिवसांनी फोन करून विचारला, अरे वो ॲन्व्हलप देखा. म्हटलं नाही, क्या हो गया. नाही उसको देखो ना पडो. मग मी तो ॲन्व्हलप उघडला आणि वाचलं. त्यात त्यांनी एक मस्त पत्र लिहिलं होतं की मला माहीत नाही की
तुझी कंपनी पुढे कोण चालवणार. बरोबर. आय कुड बी अन अल्टरनेटिव्ह. मी याचं व्हॅल्युएशन 1400 कोटी केलं आहे. इफ यू आर सॅटिस्फाईड वी गो हेड. इफ यू स्टील नीड एनिथिंग वी डिस्कस. मी जाऊन घरी सांगितलं माझ्या मिसेसला की माझ्याकडे एवढं पैशाचा ऑफर आला. माणसाला मिळणार पैसा फार वाईट आहे, लगेच वेळ लावतो. आणि तो 1-1.5 कोटी नाही ना, 1400 1400 कोटी कोटी. केवढे पैसे बघ. तिने सांगितलं की मला तुझ्या भानगडीमध्ये पडायची इच्छा नाही, कारण काय चांगलं झालं ना तर तू क्रेडिट घेतो, वाईट झालं तर तू मला ओरडत बसतोस, म्हणून मी नाही जात. तर तिने माझ्या मुलीनं सांगितलं. मी बघितल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून ते माझ्याबरोबर त्यांनी लंच आणि सकाळचा ब्रेकफास्ट बंद केला. तर मला कळे ना काय झालं, म्हणून मी विचारलं. ते म्हणाले बेटर तूच त्यांना विचार. मी त्यांना बोलवून विचारलं की काय प्रॉब्लेम आहे. तर म्हणाले तू तुझा बिझनेस दुसऱ्या कुठल्या तरी माणसाला देतो, मग तू आम्हाला एज्युकेशन का दिलं. बरोबर. मला कळलं की येस हा. मग तेव्हा मला एवढं नक्की कळलं की त्यांना बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे. मी लगेच सांगितलं अरे डोंट वरी, मग काय तुम्ही सांगणार, मग आय एम व्हेरी हॅपी. आणि मग त्याच्यानंतर मी त्या माणसाला कळवलं की तू जायच्या दिवशी ये. एक दिवस अगोदर आलं तर बरं, म्हणजे आपण डिनर लंच करू. आणि त्याच्या हातात ते पत्र आणि त्याचा चेक परत दिला आणि म्हटलं थँक्यू. एवढे पैसे मला नक्की आयुष्यात केव्हा मिळते मला माहीत नाही आहे, पण हे जर मी घेतले तर माझं फॅमिली लाईफ डिस्टर्ब होईल, तेव्हा मला ते नको आहे सध्या. सो आपण त्याच्यावर काय म्हणतो कंपॅरिझन करण्यापेक्षा आपल्याला हे माहिती आहे मनातल्या मनात की होणार काय पुढे त्या गोष्टींमध्ये. सो वी आर रिअली हॅपी की तुम्ही त्या छोट्याशा इन्सिडंटने हे पण लक्षात घेतलं की येस त्या मुली जरी असल्या तरी त्या सांभाळायला सक्षम आहेत त्या ठिकाणी. आणि कसं आहे मॅडम, सिस्टम आहे ना ती चालत राहते. सिस्टम कोणासाठी कधीही थांबणार नाही. ती भले 2-4 दिवस थांबेल, पण 100% बघा आता एखादी कंपनी लॉसमध्ये जाते, ती भले 6 महिने बंद राहते, 6 महिने कोणीतरी येतो ती घेतो चालवतो. सिस्टम ही चालतच राहणार, तिला कधीच कोणी बंद करू शकत नाही. फॉर्च्युनेटली काय आहे इंडियामध्ये ना, आपले जे इंडियन्स आहेत ना, मग ते कुठल्याही जातीचे असू द्या, प्रत्येकजण हार्डवर्किंग आहे आणि काहीतरी मनात इच्छा धरून जातो, बरोबर. म्हणून या कंट्रीची ग्रोथ होते. बघा तुम्ही आज परिस्थिती जी जगामध्ये वाईट आहे ना, युरोप US मध्ये, भारताची चांगली आहे. 4 लाख करोड GST जनरेट झाला, म्हणजे अजूनही सिच्युएशन ही ड्रिव्हन बाय इंडिव्हिज्युअल्स आहे. सर मराठी उद्योजकांना, नवीन येऊ करणाऱ्या उद्योजकांसाठी तुमचा मेसेज काय असणार. आता कसं असतं बघा, मराठी उद्योजक आहे ना हाही कष्टकरी आहे. त्यांनी आतापर्यंत ना चांगल्या मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये की रोल म्हणून काम केलेले आहेत. म्हणजे एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई हेच रिलेशनमध्ये राहिले, बरोबर. त्यांनी असं कधी बघितलं नाही की मी स्वतःची इंडस्ट्री काढावी. कारण प्रत्येकजण आहे ना, जे बाळकडू जे मराठी लोकांना दिलं जातं की 7 तारखेला आपल्याला ॲश्युअर्ड मिळालं पाहिजे, सॅलरी येणारच आहे. पण असं नाही आहे. आता नवीन तरुण पिढी जी मी आली ना, ती मी बघतोय की त्यांना इंटरेस्ट आहे, पण त्यांचा पेशन्स कुठे संपतो. ते जेव्हा अशा 2-3 डिपार्टमेंटला पाठवतो ना घरातले लोक, पण तो जा एक इंडस्ट्रियल एरियामध्ये एक प्लॉट घ्यायचा आहे, मग तो जातो MIDCमध्ये. बघा MIDCमध्ये गेला की सिक्युरिटीचा तिकडे जो गार्ड आहे ना, तो त्याला पहिले विचारतो कुठे जायचं आहे. तो म्हणतो MIDCमध्ये मला लँड पाहिजे. अधिकाऱ्याचं नाव सांग, अपॉइंटमेंट आहे का. हे सत्य आहे मॅडम, त्याशिवाय जाऊ शकत नाही. मग सगळं झालं की तो म्हणला नाही तुला 2-2:30च्या नंतर अलाउड आहे. हो, फर्स्ट हाफ तुला अलाउड नाही. तो 2:30च्या नंतर बिचारा तिकडे जातो. 2:30च्या नंतर गेल्यानंतर तो तिकडे अधिकाऱ्याला भेटतो. त्या अधिकाऱ्याकडनं त्याला ज्या प्रमाणामध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे ना, त्यातले काही अधिकारी असे असतात की त्यांच्याकडे काहीच मिळत नाही, बरोबर. मग ते काय सांगतात, अरे त्याला काय सध्या ऑनलाईन आहे, वेबसाईटवरती जा, सगळं मिळेल तुला, बरोबर बरोबर. तो येतो वेबसाईटवर जायला, वेबसाईटवरती त्याला नेट लागत नाही, बरेच प्रश्न उत्तरं मिळत नाही. आणि घरी जो असतो ना, जो वडील, तो सारखा सांगत होतो, अरे तू फॅक्टरी काढायची ना, लक्षात ठेव, कारण मी इतकी वर्ष नोकरी केली ना. म्हणजे बरेचसे इव्हन IAS अधिकाऱ्यांचे, IPS आणि IFS लोकांचे मी बघतो की त्यांची इच्छा आहे मुलांनी बिझनेस करावा, बरोबर. ते रोज सकाळ संध्याकाळ तू बिझनेस करायचा, तू प्लॉट घेतला पाहिजे, आणि तो 10-12 दिवस असे चक्कर मारतो ना मॅडम, मग तो MIDCमध्ये जाणंच बंद करतो. आणि सर त्याच्यानंतर मग इम्पॅक्ट असा असतो की तिथे तुम्ही जाऊ नका, तिथे प्लॉट घेऊ पण नका तुम्ही. नाही, त्याच्यानंतर तुम्हाला पुढची स्टेज सांगतो काय होतं. संध्याकाळ झाली ना
की वडील जेवायला बसतात, आई वाढते, वडील विचारतात मुलगा कुठे आहे, कारण मुलगा ते समोर यायची इच्छा नाही, कारण वडील चिडणार ना, म्हणून तो बिचारा अवॉइड करतो. तो 5-6 दिवस 8 दिवस अवॉइड झालं ना की मग शेवटी ते मिसेसला विचारतात की अगं काय झालं, तो इतके दिवस दिसत नाही मला, माझ्यावर का बसत नाही. ती सांगते की मी त्याला बोलवते. मग तो येतो आणि सांगतो, बाबा तुला एक सांगू, हे MIDCचं प्लॉटच्या मागे मला नको लावूस, कारण मी थकलो तिकडे, कारण कोणी मला उत्तरच देत नाही. असं नाही व्हायला पाहिजे. लक्षात घ्या, काय ही जी प्रवृत्ती जर या पिढीमध्ये जर आज आली ना तर मग कठीण होईल, कारण मग पुढे ना इंडस्ट्रीमध्ये कोणी येणार नाही. आणि मग फक्त इट कुड बी अ रिअल इस्टेट ग्राउंड. म्हणजे 4,000 रुपयाची जमीन आहे, ती 8,000 रुपयाला घ्यायची, बरोबर आहे. मग ती 8,000ची घेतल्याने मॅडम ती काय इंडस्ट्री टाकणार. तो जमीन स्वस्त मिळाली तर मानसिक त्रास पण खूप आहे सर त्या गोष्टींना. मग जर जमीन स्वस्त आहे तर बाकीच्या प्रोसेस स्वस्त नाहीयेत, त्या स्वस्त नाही म्हणायला गेलं तर. नाही. म्हणजे हे तर जो कोणी इंडस्ट्रीमध्ये येणारा माणूस आहे तो आपल्याला म्हणू शकतो जमीन दिसताना स्वस्त आहे. म्हणून ना माझं म्हणणं, सरकारने ना जेव्हा कुठलीही पॉलिसी काढतात ना, मी इव्हन केंद्रामध्ये पण सांगतो त्यांना, तुम्ही कुठलीही पॉलिसी काढा, ती पॉलिसी काढत असताना ना तुम्ही इंडस्ट्रीच्या स्टॉलवर्ड्सना जे जे शून्यातून वर आले आहेत, बेसिक पासून त्यांना खास खळगे माहिती आहेत, तुम्ही त्यांना बोलवा, त्यांच्याशी तुमचं विचारमंथन करा, एक नाही 2-3 ब्रेनस्टॉर्म सेशन करा आणि मग ना तुमच्या पॉलिसीज काढा. पॉलिसी काढताना त्या दिवशी सर्क्युलर जे येईल ना ते परफेक्ट सर्क्युलर पाहिजे, त्याला नो अमेंडमेंट. आता मी तुम्हाला एक सिंपल साधं गोष्ट सांगतो बघा. भारत सरकारने GST आणला, GST आणला तेव्हा एक लॅक्युना घेऊन GST आला, ज्याची आज इंडस्ट्री सफर होते. या देशामध्ये ना एक ॲडव्हान्स लायसन्स म्हणून एक स्कीम 50 वर्षापासून चालू आहे. ती स्कीम काय सांगते की तुम्हाला जर एक्सपोर्ट करायचं असेल तर इंडिजिनियसली रॉ मटेरियल घेऊन तुम्ही जर वायबल होत असाल तर ठीक, अदरवाईज नॉर्म्स त्याचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने, कॉमर्स मिनिस्ट्रीने फिक्स केले आहेत. त्या लायसन्सप्रमाणे तुम्ही बाहेरून इम्पोर्ट आणा, सो आर इकॉनॉमिकली व्हायबल, आणि तुम्ही एक्सपोर्ट करा. आता ही ॲडव्हान्स लायसन्स स्कीम आहे ना, ही त्यावेळेला अधिकारी विसरले केंद्रात. ती स्कीम चालू झाल्यानंतर ना 45 दिवसांनी पहिली नोटीस डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स कलकत्त्याने काढली की ह्या स्कीममध्ये ॲडव्हान्स लायसन्समध्ये आलेली रॉ मटेरियल GST भरून आली पाहिजेत. ती केवळ लिगल अंडरटेकिंगवरती क्लिअर नाही व्हायला पाहिजे. आता लिगल अंडरटेकिंग काय तुम्हाला सांगतो. ज्या माणसाचा प्रोव्हन ट्रॅक रेकॉर्ड 15-20 वर्षाचा आहे, त्याची त्यांनी एक LUT क्रिएट केली आहे की याची पात्रता आहे 100 कोटीची, ड्युटी पण न भरता तो आणू शकतो, आणि त्याला LUT कॉमर्स मिनिस्ट्री डायरेक्टर ऑफ जॉईंट डायरेक्टर ऑफ इंडस्ट्रीज देते, DGFT म्हणतात त्याला. त्या LUTवर त्यांनी क्लिअर केलं, कारण ॲडव्हान्स लायसन्सला ड्युटी भरायचीच नसते. पण GSTमध्ये हा कायद्यामध्ये ना हे त्यांनी न केल्यामुळे त्या DRIनी संबंध हिंदुस्थानामध्ये, कारण तो कलकत्त्यात बसला आहे, DGCIचं ऑफिस कलकत्ता आहे, इम्पोर्ट एक्सपोर्टचं सगळं डाटा तिकडे आहे, त्यांनी तो सगळा गोळा केला आणि स्वतःची शाबासकी मिळवण्यासाठी त्यांनी 2200 कोटीच्या नोटिसेस सगळ्या लोकांना दिल्या. सर पण मग आपला मेजरली एक्सपोर्ट आहे 65 to 70%. माझा 78% एक्सपोर्ट, 78% आहे. तर अशा कुठल्या गोष्टींनी आपल्या याच्यावर फरक पडत असतो का? नाही, आता बेसिकली कसं आहे की आम्ही जेव्हा आलो ना त्यावेळेला जवळजवळ 96, 97, 98पर्यंत एक्सपोर्ट्सवर ना 80 HSC होती, त्यामुळे आम्हाला टॅक्स भरायचाच नव्हता. मग ते आपल्या मनामध्ये कसं आहे फिक्स झालं की मला टॅक्सच भरायचा नाही, कारण माझा एक्सपोर्ट. मग मी त्या दृष्टीने पळत गेलो ना, आणि नंतर माझ्या लक्षात आलं की माझा 100% रेशोमध्ये मला काही पर्सेंट बाहेरून सांगतात की आमचं फॉर्म्युलेशन इंडियामध्ये होतं, तुम्ही तिकडे सप्लाय करा. मग तो 100% होता, तो 78 आणि 22 झाला. पण मग कसं होतं त्या स्पर्धेतून पळताना मॅडम, मी एक एक्सपोर्टर आहे आणि मी आज 128 कंट्रीमध्ये एक्सपोर्ट करतो ना, हे खूप अभिमानास्पद वाटतं की आज काही असू द्या, आपण इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर करतो, लोटे परशुराम रत्नागिरी जिल्हा, आणि आपण 128 कंट्रीला विकतो. त्यामुळे मी मॅक्झिमम माझं कॉन्सन्ट्रेशन एक्सपोर्टवर असतं. आणि मी माझ्या कौन्सिलच्या लोकांनी नेहमी असंच सांगतो
की इंटरनॅशनल एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेशन, बायर सेलर मीट्समध्ये पार्टिसिपेशन ही एक कॅपेक्स आहे जी तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीमध्ये करत असता. तुम्हाला माहीत नसतं याच्यातून काय आउटपुट मिळणार, पण मॅनेजर आणि तुमचे लोक सांगतात ना रिॲक्टर टाका, मशीन आणा, हे आणा. मग ती जी कॅपेक्स ही कॅपेक्स आहे. ही कॅपेक्स तुम्ही एकदा केली आणि 2-3 वेळेला तुम्ही गेलात आणि तुमची कार्ड एकदा फिरायला लागली ना की 100% तुम्हाला 5व्या वर्षी बिझनेस मिळेल. एक्सपेक्ट करू नका आज गेलो आणि आल्यानंतर लगेच दुसऱ्या वर्षी मिळणार नाही. कारण समोरच्या माणसाला पण ना एक स्टॅबिलिटी लागते, क्वालिटी लागते. तोही तुमचं बिहेवियर बघत असतो. माझ्याकडे असे कस्टमर आहेत ना जे 22 वर्ष माझ्या स्टॉलवरती यायचे आणि सांगायचे आय वॉन्ट टू डू बिझनेस विथ यू, पण अनफॉर्च्युनेटली माय मॅनेजमेंट डझंट अलाउ. आणि तो चहा पिऊन निघून जायचा. आणि असेही दिवस मी पाहिला की तो सकाळी येऊन सांगून गेला मला की आय वुड लाईक टू मीट यू, प्लीज गिव्ह मी टाईम, माय मॅनेजमेंट इज अलाउड. असंही असतं. बिझनेस हा शेवटी तुमचा फॉलोअप, तुमची चिकाटी, तुमचा रेपो त्यांच्यासोबत बनणार त्या ठिकाणी. आणि समोरची व्यक्ती तुम्हाला कुठल्या पद्धतीने नोटीस पण करते ह्या सगळ्यामध्ये की खरंच चिकाटी किती आहे, फॉलोअप किती आहे. आणि नक्कीच तुमच्याकडनं नवीन येणाऱ्या उद्योजकांना आणि जे ऑलरेडी आहेत मार्केटमध्ये त्यांना नक्कीच ह्या गोष्टींनी फायदा होणार आहे. सर खूप खूप धन्यवाद की तुम्ही आमच्या चॅनलला इतका सुंदर इंटरव्ह्यू दिलेला आहे. आपल्या व्यवसायाला खेळत्या भांडवलाची गरज आहे. अहो मग कॉस्मो उद्योग लोन स्कीम आहे ना. नवीन ग्राहकांकरता विशेष व्याजदर 7.25% पुढे. रुपये 1 कोटींपर्यंत कर्ज कॅश क्रेडिट स्वरूपात उपलब्ध. 1800-233-0234 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. अटी लागू. कॉस्मोस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.